नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा या वेब चॅनलमध्ये आपले स्वागत. काही वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले नगरसेवक श्रीपाद छिंदम पुन्हा एकदा चर्चेत आला होता. तो शिवजयंती साजरी करण्याचा त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे. श्रीपाद छिंदम शिवजयंती साजरी करण्यासाठी पुढे आल्याने नगरमधील शिवप्रेमी, हिंदू संघटना आणि सकल मराठा समाज आक्रमक झाला होता. सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदन देत छिंदम यांना शिवजयंती साजरी करण्यापासून रोखावे अशी मागणी करण्यात आली होती. वाढता विरोध लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने त्याला नोटीस बजावून 12 तासासाठी अहिल्यानगर शहरातून हद्दपार केले होते. मात्र पोलिसांच्या नाकावर टिचून श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने उभारलेल्या व्यासपीठावर हजेरी लावून भाषण ठोकले. यावेळी अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांनीही या व्यासपीठावर हजेरी लावली होती. एवढेच नव्हे तर श्रीपाद छिंदम याने व्यासपीठावरून भाषण ठोकून कोणी कितीही कार्यक्रम थांबवण्याचा प्रयत्न केला तरी हा कार्यक्रम यशस्वी झाला असल्याचं सांगत पोलिसांची हद्दपारीची नोटीस असतानाही पोलिसांच्या समोरच व्यासपीठावर हजेरी लावली. त्यामुळे यामागे कोणती राजकीय ताकद उभी राहिली का, अशी चर्चाही सध्या नगर शहरात सुरू आहे. थांबवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा हा कार्यक्रम यशस्वीरित्या इथं पार पडलेला आहे. छत्रपतींचा जय जयकार या दिल्ली गेट परिसरामध्ये, या नगर शहरामध्ये झालेला आहे.